मावशी तुम्ही कुठून आले आणि तुमच्या मागण्या काय आझाद मैदान मध्ये आलेत तुम्ही? आम्ही कुर्ला नागोबा चौकातून आलोय. हा, इथे 6 जुलै 2022 वेळी आमचं घर पडले दरड कोसळून. अच्छा, मग तुम्हाला तिकडे आता राहायला देत नाही का? काय झालं म्हणजे आमचं तिथलं काय BMC न उचललंच नाही, मलमा वगैरे पडलेलं. राहण्यासारखं नाहीच आहे ते. आम्ही नुसतं अंगावर त्यांनी काढून असंच ठेवून दिले. असंच आम्हाला तिथे एक आमच्या बाजूला पडकी शाळा होती, स्वदेशी मिल म्हणून, त्या शाळेमध्ये ठेवलेला. त्यांना सांगून पण काढत नाही का? नाही, काढत पण नाहीत आणि कुठे पर्याय पण आम्हाला जागा देत नाही. देत. मग तुम्ही अर्ज केलं किंवा कुणाला? सगळीकडे मंत्रालय वगैरे सगळीकडे, आमदार, नगरसेवक, खासदार. मग ते काहीच दाद देत नाही का? काहीच दाद देत नाही. गृहनिर्माण मंत्री, पालकमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री. मग दादा हे म्हणतात विकास करतात, विकास आहे की काय? म्हणजे विकासाच्या नावाने म्हणजे असं काय चाललंय? तुम्हाला कसं वाटतं? विकासाच्या नावाखाली नुसतं चाललंय त्यांचा की आम्ही इकडे घर देतो, तिकडे घर देतो, पण आम्हालाच आम्ही बिन घराच्या. आता हे लहान मुलं वगैरे सर्व तुमच्या बरोबरच आहेत ना? आझाद मैदान मध्ये आले सगळे. आम्हाला स्वदेशी मिल शाळेतून 14 महिन्यानं डेमोलेशन करायचं म्हणून शिवसृष्टी शाळेमध्ये ठेवलं आणि तिथे 7 महिने आम्ही राहिलो. जेव्हा 7 महिने राहिलो तेव्हा तिथे आता इलेक्शनचं स्ट्रॉंग रूम वगैरे बनवायचे म्हणून तिथून आम्हाला काढलं. अशा परिस्थितीत काढलं की आधी मेन BMCचे साहेब आले, त्यांनी आम्हाला धमकावलं की तुम्हाला फुकट राहायची सवय लागली, असं झालंय तसं झालंय. तुमच्याकडे सगळे पुरावे? सगळे पुरावे. तुम्हाला फुकट राहायची सवय लागली, आताची आता निघा. म्हणलं साहेब एवढी लहान मुलं घेऊन कुठे जाणार? आमची जर राहायची सोय नाही, कुठेतरी पर्याय करा. आम्हाला मान्य आहे इलेक्शनचं ही आहे ती शाळा, पण आम्हाला कुठेतरी पर्याय द्या. नाही, इतके दिवस ठेवलं, आता तुम्हाला कुठे जायचं ते जावा. आणि सरळ पोलीस बोलवले आणि माझ्या केसाला हाताला वगैरे धरून मला पोलिसांच्या गाडीमध्ये टाकलं. माझ्या सुनेला पण 2 पोरं घेऊन बाहेर. आम्ही काय गुन्हा केला, अपराध केला, अशा प्रकारे आम्हाला नोटीस नाही पूर्वी काढायच्या. गुन्हेगारांना पण असं दुडकावून लावलंय असं? म्हणजे दुडकावून आणि आमचं सामान सगळं टेम्पोत भरून सगळं रस्त्यावरच आणलं. तर रस्त्यावर राहण्याशिवाय आम्हाला मार्ग नाही, म्हणून आम्ही शेवटी आझाद मैदानला बसलो. आता तुमचं मागणी म्हणजे अशी आहे की आता दुसरा काय पर्याय नाही? आता सरकारकडे, आता सरकार तर हेच झालेली आता सरकारकडे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्याकडे किंवा आमचे स्थानिक आमदार आहेत मंगेजी कुडाळकर, त्यांना आम्ही प्रत्येक वेळेला सहकार्य केलेलं आहे इलेक्शनच्या वेळेला. तर या दोघांच्याकडनं अशी आम्हाला अपेक्षा आहे की कुठेतरी आम्हाला म्हणजे इलेक्शनच्या अगोदर काहीतरी पर्यायी जागा द्या आम्हाला, नाहीतर पावसाळा आता तोंडावर आलेला आहे. असं रस्त्यावर आम्ही किती दिवस राहतो? आम्हाला पर्याय म्हणून त्यांना काय आम्ही मोठं काय असं मागितलेलं नाही. आमचा म्हणजे हे एकच याच मुद्दा आहे एवढीच मागणी आहे आमची. बरं, तुमच्या मागण्या पूर्ण हो ही आमची इच्छा आहे. मी तुमची बातमी पाठवतो.